नमस्कार. आकाशात उडणारे ड्रोन. आपल्याला वाटतं की ते फक्त एक खेळणं आहे, नाही का? पण थांबा, ते आता खेळणं राहिलेलं नाहीये. उलट ते भारताच्या भविष्याचा, मग ते सामरिक असो किंवा आर्थिक, एक खूप महत्वाचं अंग बनत चाललंय. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की भारत ही ड्रोन क्रांती प्रत्यक्षात घडवतोय तरी कशी? आणि हे काय आम्ही म्हणत नाहीये, स्वतः भारताच्या संरक्षण मंत्र्यांचं हे विधान आहे. आणि ह्या शब्दांवरून आपल्याला या संपूर्ण उपक्रमामागचं गांभीर्य लक्षात येतं. बघा, मुद्दा फक्त एक नवीन टेक्नॉलॉजी बनवण्यापुरता मर्यादित नाहीये. खरा मुद्दा आहे स्वावलंबनाचा. म्हणजे काय? तर आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला अगदी कुणावरही अवलंबून राहायची गरज पडू नये. बरं, मग अचानक हे ड्रोन्स इतके महत्वाचे का वाटू लागले आहेत? याचं एकच आणि अत्यंत महत्वाचं कारण आहे आधुनिक युद्धाचं स्वरूप. ते आता पूर्णपणे म्हणजे 100% बदललंय आणि या बदलाच्या अगदी केंद्रस्थानी आहेत हेच ड्रोन्स. सगळ्यात आधी आणि सगळ्यात बेसिक काम जे ड्रोन करतात ते म्हणजे आकाशातील डोळे बनण्याचं. विचार करा, आपल्या सैनिकांना प्रत्यक्ष धोक्यात न टाकता सीमेपलीकडे शत्रू काय करतोय, त्यांच्या हालचाली कशा आहेत, या सगळ्यावर अगदी हाय डेफिनेशनमध्ये रिअल टाईममध्ये नजर ठेवणं शक्य झालंय. ही किती मोठी गोष्ट आहे. पण थांबा, ड्रोन फक्त बघण्याचं काम करतात असं समजू नका. त्यांची अटॅक करण्याची, हल्ला करण्याची क्षमता तर अक्षरशः थक्क करणारी आहे. एक कल्पना करून बघा, शाहेदसारखे शेकडो छोटे छोटे ड्रोन्स, ज्यांना स्वॉर्म ड्रोन्स म्हणतात, ते एकाच वेळी शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टमवर तुटून पडतात. काय होईल? त्यांची अख्खीच्या अख्खी हवाई संरक्षण यंत्रणा काही क्षणात कोलमडून पडू शकते. आणि इथेच ड्रोनचा खरा खेळ सुरू होतो. खरा स्ट्रॅटेजिक फायदा. एकीकडे कोट्यावधी रुपयांचा रणगाडा किंवा एखादा लष्करी तळ आणि दुसरीकडे फक्त काही लाखांचा ड्रोन. हा ड्रोन त्या कोट्यावधींच्या मालमत्तेला सहज नष्ट करू शकतो. म्हणजे अगदी कमी खर्चात शत्रूचं खूप मोठं, भरून न येणारं नुकसान करण्याची क्षमता. आणि हे इथेच थांबत नाही. ड्रोन फक्त बॉम्ब टाकण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी नाहीत, ते यापेक्षाही स्मार्ट आहेत. ते शत्रूचे रडार सिग्नल्स जॅम करू शकतात, त्यांचं कम्युनिकेशन नेटवर्क पूर्णपणे ठप्प करू शकतात. म्हणजे काय? तर शत्रू एकमेकांशी बोलूच शकत नाही, त्यांची संपूर्ण कमांड अँड कंट्रोल सिस्टमच विस्कळीत होऊन जाते. ओके, तर युद्धाचं हे बदललेलं चित्र भारताने अगदी अचूक ओळखलंय. आणि म्हणूनच आपण फक्त दुसऱ्या देशांकडून ड्रोन विकत घेण्यावर समाधान मानलेलं नाहीये. नाही, त्याऐवजी आपण एक खूप मोठी, एक धाडसी योजना आखलीय. ती म्हणजे स्वतःचा संपूर्ण ड्रोन उद्योग अगदी शून्यातून उभा करण्याची. चला तर मग बघूया ही योजना नेमकी आहे तरी काय. आणि हा जो बदल आहे ना, हा खूप मोठा आहे. एक शिफ्ट आहे. म्हणजे बघा, पूर्वी कसं होतं, आपल्याला काही लागलं की आपण थेट बाहेरच्या देशांकडून आयात करायचो. आपलं त्यांच्यावर अवलंबून राहणं होतं. पण आता तसं नाहीये. आता आपण स्वतः उत्पादन करण्यावर, आत्मनिर्भर होण्यावर भर देतोय. आणि त्यासाठी अगदी ठोस पावलं उचली जात आहेत. तर ही आत्मनिर्भरता साधायची कशी? त्यासाठी सरकारने एक चौपदरी म्हणजे 4 पिलर स्ट्रॅटेजी तयार केली आहे. आणि हे 4 स्तंभच या संपूर्ण योजनेचा पाया आहेत असं म्हणायला हरकत नाही. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे PLI योजना, म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार कंपन्यांना म्हणताय, तुम्ही फक्त बाहेरून पार्ट्स आणून ड्रोन असेंबल करू नका, पण जर तुम्ही ड्रोनचा प्रत्येक लहान मोठा भाग, अगदी प्रत्येक स्क्रू इथे भारतात बनवलात तर आम्ही तुम्हाला आर्थिक मदत देऊ. खरी मेक इन इंडिया मोहीम इथे सुरू होते. आता दुसरा स्तंभ, हा सुद्धा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. तो म्हणजे परदेशी ड्रोन्सच्या आयातीवर थेट बंदी घालण्याचा. मग ते पूर्ण बनवलेले ड्रोन्स असोत किंवा त्याचे सुटे भाग. यामुळे काय होतं, तर आपल्या देशातल्या कंपन्यांना, आपल्या उत्पादकांना एक प्रकारचं संरक्षण मिळतं. त्यांना वाढण्यासाठी, स्पर्धा करण्यासाठी एक सुरक्षित बाजारपेठ मिळते. तिसरा मुद्दा आहे टॅक्सचा. कुठलाही नवीन उद्योग वाढायचा असेल तर त्यावर करांचं ओझं नको. आणि हेच लक्षात घेऊन ड्रोन आणि त्याच्याशी संबंधित सेवांवर फक्त 5% GST ठेवण्यात आलाय. यामुळे कंपन्यांना आपला व्यवसाय करणं, तो वाढवणं खूप सोपं जातं. आणि चौथं म्हणजे सरकार फक्त नियम किंवा धोरणं बनवून थांबत नाहीये, तर ते सक्रियपणे एक इकोसिस्टम तयार करते. त्यासाठी भारत ड्रोन शक्ती किंवा भारत ड्रोन महोत्सव यांसारखे मोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. इथे नवीन स्टार्टअप्स एकत्र येतात, आपलं तंत्रज्ञान दाखवतात आणि ड्रोन ॲज अ सर्व्हिससारख्या नवीन बिझनेस मॉडेल्सना प्रोत्साहन मिळतं. पण आता एक विचार करा, आपल्याकडे उत्तम धोरणं आहेत, फॅक्टरीज आहेत, पण हे सगळं चालवण्यासाठी कुशल, ट्रेंड लोकच नसतील तर या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही, बरोबर? आणि हीच सगळ्यात मोठी गरज ओळखून स्वयांसारखे कार्यक्रम सुरू करण्यात आलेत. या कार्यक्रमांमधून ड्रोन बनवणारे, ते उत्तम प्रकारे चालवणारे आणि त्यांची दुरुस्ती करणारे तज्ज्ञ घडवले जात आहेत.
तर आत्तापर्यंत आपण बोललो ते संरक्षण आणि रणनीतीबद्दल. पण या ड्रोन क्रांतीचं महत्त्व फक्त रणांगणापुरतं मर्यादित नाहीये. अजिबात नाही. याचे परिणाम खूप दूरगामी आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेवर, आपल्या रोजच्या आयुष्यावर. चला तर मग आता हे मोठं चित्र बघूया. हे बघा, एकाच योजनेचे किती वेगवेगळे फायदे आहेत. सगळ्यात मोठा वाटा अर्थातच आपल्या संरक्षण सज्जतेचा आहे, पण त्याचबरोबर आर्थिक नवकल्पना म्हणजे नवीन उद्योग, नवीन संधी यालाही खूप महत्त्व आहे. इतकंच नाही तर नागरी उपयोगांसाठी आणि भविष्यात ड्रोन निर्यात करण्यासाठी सुद्धा मोठी संधी आहे. बरं, हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्याचा आपल्या म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय फरक पडणार आहे? तर लवकरच आपल्याला हे चित्र दिसेल. शेतांमध्ये पिकांवर देखरेख करण्यासाठी किंवा औषध फवारण्यासाठी ड्रोन वापरले जातील. ऑनलाईन ऑर्डर केलेली वस्तू ड्रोनने आपल्या घरी येईल. आणि दुर्दैवाने कुठे आपत्ती आली तर शोध आणि बचाव कार्यासाठी सुद्धा ड्रोनच सर्वात आधी पोहोचतील. हळूहळू हे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून जाईल. तर या सगळ्या माहितीनंतर शेवटी एकच मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. भारताने ही जी एक सर्वसमावेशक योजना आखली आहे, जी धाडसी पावलं उचलली आहेत, त्यातून आपला देश ड्रोन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात जगातला लीडर बनू शकेल का? ही क्षमता आपल्यात आहे का? हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे.